अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर मित्रांनो, तुम्ही म्हणत असताल हा असं का बोलतोय, तर आज आहे गुरुवार आणि आज आपण चाललोय श्री क्षेत्र वडजाईला. मी आणि निखिल आहे माझ्यासोबत. तर आत्ताच आमचा क्लास झाला आणि क्लास झाल्यावरती असंच ठरलं की वडजाईला जायचं. तर आता आपण चाललोय वडजाईला. निखिल, तू काय सांगतो? नाही आता बघू, पहिल्यांदा चाललोय तिकडं. आहे ना मित्रांनो, जास्त करून लोकांना वडजाई हे माहीत नाही आहे आणि जर तुम्हाला पण जायचं असेल तर जास्त तुम्हाला दाखवतो रस्ता कसा आहे. तुम्ही पण नक्की जावा, कारण तिथं गेल्यावर एवढं प्रसन्न वाटतं म्हणजे सगळं ताण तणाव टेन्शन जे काय असेल ते सगळं काय दूर होतं. तर आम्हाला परत ट्रॅफिक लागली आहे. हे बघा, तिथं आम्हाला लागला सिग्नलला पण आता वाघोलीत 15-20 मिनटं थांबावं लागतंय. निखिल बघा कसला ताणतणाव घेतोय. संघर्ष आयुष्यातला संपत नाही आणि संघर्ष टाळणारी लोक बघा ही. हा भाऊ बघा, अरे आम्हाला का बुद्धी नाही सुचली काय माहिती. आपण पण संघर्ष टाळू जरा. तिकडून नाही निखिल नाही, तिकडून नाहीये, तिकडून नाहीये नाही होत. अरे वर नाही गेला असतो की कुठून काय ना. अरे तिकडून जाऊन कुठं निघणार? तिकडे जा. नाही निघत. अरे नाही निघत. अरे नाही निघत. इकडून नाही निघत. हा, कुठं निघणार? आणि तिकडे जाऊन काय करायचं? अरे चल, सांगतोय नाही निघत तर आपण आता बघू निघतंय का नाही. बघा, तुम्ही बघत राहा. तिकडून जायला रस्ताच नाहीये, मला माहिती आहे. कारण बघा मुलगा गेलाय. वळाला का? किती जण गेल्यात बघा आता तिकडं. पण गाडी खाली लागते तिथं. आपल्या आधी स्प्लेंडर आहे ते बघा. कोणाला जात येत नाही लवकर, त्याच्यामुळं संघर्ष केलेला कधी पण चांगला असतं. देवा लाईनीत उभं राहूनच भेटतो. बघा, इथून गाडी खाली लागली असती आणि शूटर बघा इकडून कुठून येते ते बघा. तिथं गाडी लागते, इथं गाडी खाली लागते. आणि आमच्या निखिल भाऊला इकडून यायचं होतं. निखिल, तुला वाटतंय का आपण इकडून यायला पाहिजे होतं? अजून पण आपण बरं केलं नाही इकडून आलो ते. एक नंबर. तू माझं ऐकत जावा मित्रांनो, खरंच माझं ऐकत जावा. खरंच फायद्यात राहतात. स्वतः तोट्यात असतो पण दुसऱ्यांना कधी पण फायदा करून देतो. हे माझं एक मला देवाने वरदानच दिलेलं आहे. माझं कधीच चांगलं होत नाही, पण माझा जर सल्ला जर तुम्ही ऐकला तर तुमचं नक्की चांगलं होईल. आणि बऱ्याच जणांचं झालेलं पण आहे. निखिल, तू अजून पण ऐक माझं. तिकडून टाक गाडी आता. तानाचं टोपी पण नाही. एवढ्या पुढे येऊन पण मागूनच गाडी घातली आम्ही. काही फायदा नाही आमचा. ड्रायव्हर बदलायला लागणार आहे. शार्प शूटर पाहिजे आम्हाला ड्रायव्हर. कोणी ड्रायव्हर असेल तर
कमेंट करा. तुम्ही रॉंग साईडने चाललाय, पोलिसांनी घोडा लावला पाहिजे तुम्हाला चांगला. ताई बघा ही असे पॅक होऊन यायला पाहिजे. सनस्क्रीमची गरजच नाही लागली पाहिजे. काय हो. कॉम्पॅक्ट पावडर बघा, लॅक्मे कॉम्पॅक्ट पावडर इकडं सगळी. इकडूनच चल आपला. संघर्षाचा मार्ग जास्त पण नाही वापरायचा. कधी कधी संघर्ष असा शिरतो का नाही. मग काकांनी जास्त संघर्ष केलाय. निखिल तू टाक मी आहे. आता आज गुरुवारी म्हटल्यावर जायला तर लागतच. आपल्या गुरुंनी बोलावलंय. एवढी मोठी ट्रॅफिक आम्ही पार करून आता धडकावशील भाऊला. वाघोलीची ट्रॅफिक. या ट्रॅफिकमध्ये जर तुम्ही बिना शिवी देता जर तुम्ही गाडी चालवत असताल तर तुम्हाला संताची पदवी दिली पाहिजे. ब्लॉगिंग करताना लोक आशीर्वाद. यार तुझं काय चाललं? ट्रॅफिक आहे एवढी, मोबाईल खेळत बसलाय. गड्डी मोडांगे हिंदू आहे, काय करणार, माझं असणारच ना. तर माझं म्हणणं इकडून टाकतो. संघर्ष टाळू आपण जरा. असा आम्ही संघर्ष टाळत आलो इकडं लाईफलाईन हॉस्पिटलच्या पुढं. आणि संघर्ष आम्ही एवढा टाळतो, तुम्हाला दाखवतो मी आता. संघर्ष पासून आत टाकायची गाडी, इथून आत टाकायची गाडी. इथून 8 टन घेतला की सरळ गेल्यावरती हा नवीनच रोड झाला इथं डांबरी. आता आपण सिमेंटवर स्विच करू. सिमेंटवर स्विच केले आपण आत्ताच. आता आपल्याला जायचंय बस स्टँडच्या मागे, म्हणजे मागचा रोड पकडायचा आहे आपल्याला. आता इकडं आमचा क्लास आहे, तर क्लासवरून आम्ही घरी चाललो होतो. पण घरी चालल्या आम्हाला लक्षात आलं की आज गुरुवार आहे, आज वड जायला पाहिजे. आमच्याकडं दोघांकडं पण टाईम होता आमच्याकडं. तर हे बस स्टँड आणि बस स्टँडचा हा बॅक साईडचा रोड आहे. बस स्टँडचा बॅक साईडचा रोड आहे हा. फॅन्स भेटले होते आत्ता आपल्याला, तुम्ही बघितला असेल. हा, तर सबस्क्रायबर्स आहेत आपले. आता इकडं घ्यायचं आपलं गाडी लेफ्टला, कारण ट्रॅफिक जर आपल्याला बायपास करायची असेल तर हा एक चांगला ऑप्शन आहे हा रोड. तसे वड जायचे खूप मार्ग आहे, पण हा वाला खूप बेटर आहे, कारण ट्रॅफिक वगैरे नसते इकडं. हा, सरळ जायचं आपल्याला. हा रोड इकडं पण जातो आणि तोच रोड सरळ एकमेकांना मिळतो. तर आपण सरळ जाणं आवडेल आपल्या. या आगापाशी आलात की आपल्याला सरळ जायचं आहे आणि तो रोड वळण्याला पण इथंच येतो. तर बिल्डिंग बघा, या एवढ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात ना की याच्या पुढं कुतुब मिनार पण हलका आहे, ठीक आहे. मला पेट्रोल टाकायचं होतं, पण या नायरा पंपवाल्यांचा काय विषय माहीत नाही. सगळे पंप आहेत कायम बंद असतात. तर माणसं लोक असते ना की चला पुढं पेट्रोल पंप आहे
टायराचा तिथं टाकतो कधी धोका देते माहीत नाही. त्याच्यामुळे आपली HP आणि भारत पंपमध्येच पेट्रोल टाकून घेत जावा, कारण नायरा पंपाचं काही खरं नाही. तर आता पुढं आहे बहुतेक एक HP पंप, तर पेट्रोल टाकायचं आपल्याला आहे का ते, म्हणजे आहे पेट्रोल पण प्रिकॉशन म्हणून फक्त टाकायचं होतं आम्हाला. तर आपण पण अजून त्याच रोडवरती आहे. रोड पण चांगला आहे, एवढं काय वाईट नाही रोडचं. हा थोडंफार आहे, कधी थोडंफार आहे, पण लॉर्ड स्प्लेंडर आमच्या सोबत आहे. सस्पेन्शन एवढं चांगलं आहे ना की पोटातलं पाणी पण नाही आलं. मित्रांनो, आवळवाडीत आल्यावर हे आपल्याला एक हनुमान मंदिर लागतं. इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट, इथून राईट घ्यायचं आहे आपल्याला. इथून राईट घेतल्यावरती हे हनुमान मंदिर आहे. इथून राईट घेतल्यावर आपल्याला जायचं आहे सरळ. आम्हाला एक जण दिसलाय आत्ताच आमच्या क्लासमधला. हे पटकन आता पुढच्या गाडीवरती आहे, मुलीसोबत आहे. पटकन घेणे घेईल, अशाने सापडायचा नाही तो. घेऊ नाही आम्हाला पडतो. आमच्या समोरून एका गाडीवर ही PMT ने आली आमच्या समोर आणि इकडे येऊन एकत्र झाले. ती कॅमेरा बंद करतो. हैवान भेटलाय आम्हाला क्लास मधला. कुठं चालला होता तू? अजून कुठं जाणार? लय गाणं भेटलं. आम्ही नको ब्लॉग कडे तू नको पुढे नेते. असा तो आलाय ब्लॉग मध्ये आलाय तो असा सुमक्यात चाललाय आणि आम्ही तिकडे नेते. असा मित्रांनो, आपण आलोय मंदिरापाशी. गाडी पार्क करूया आता. गाडी तिकडे सरळ पार्क करू इथंच पार्क. गाडी पार्क केली आत्ताच केली. तिकडं सरळ. मित्रांनो, मी जेव्हा मागच्या वेळेस आलतो तर मी कॉलेज तिकडं काढ ना चप्पल. अरे तिकडं स्टँड आहे तिकडं. काढ नाही पण काढ तिकडे. मी तर मी कॉलेज बंक करून आलतो. काय त्या बघा माझ्या पाठीमागं काय चाललंय बघा. एवढी मोठी कॅडबरी, एवढी मोठी. मला माहित पण नाही या कॅडबरीचा काय विषय सांग. काय विषय सांग या कॅडबरी. इकडे जर माही नाही बाबा. मग कुणाचं आहे? त्या बॅगीत कुणी टाकलं का? देवानी ठेवलं काय येऊन? आता देवाच्या पाया पडलं. आत्ता पाया पडलं, देवानी प्रसाद दिला काय का? तुझा काय विषय येऊ सांग मला कॅडबरीचा. नाही बाबा काय. मग खाल्ली कोणी? मग मीच खाल्ली. मग विषय कस काय नाही? अरे म्हणजे मीच खाल्ली दादा. मग मला काय नाही दिली? अरे एक तरी 7 जणांनी वाटून खाल्ला होता. तू 100 रुपयाची कॅडबरी फॅमिली पॅक तुम्हाला एक कण नाही दिला. आहे काय? हा मला नको ऐकू, यांना ऐकव, व्हिडिओत ऐकव काय ते. सगळे होते वर्गात, सगळे. तू एकटाच नव्हता. सगळ्यांनी खाल्ली. सगळ्यांनी मला ठेवायची ना. तू आता काय तू गेलो निघू. मला ठेवायची ना. मग मी काय आलो नसतो. हा उद्याच्या ब्लॉग मध्ये बघा तुम्ही. आता उद्या जर यांनी कॅडबरी नाही झाली, डायरेक्ट जागेवर अनसबस्क्राईब बटन दाबायचं मित्रांनो.
हे बघा आलो परत आपण हनुमान मंदिरापाशी. इथून परत आपल्याला घ्यायचं लेफ्ट आणि जायचं सरळ सरळ. तुम्ही निघता डायरेक्ट वाघोलीत बस स्टँडच्या माग. तिथून डायरेक्ट घरी. सोप्पा विषय, सोप्पा एकदम सोप्पा विषय. येऊन जावा एकदा वर जायला. असलं मन प्रसन्न वाटतं ना त्या मंदिरात खरंच. उद्या मला कॅडबरी नाही भेटली तर डायरेक्ट अनसबस्क्राईब बटन डायरेक्ट दाबून टाकायचं बस. कॅडबरी पाहिजे उद्या आपल्याला. इथं लागलंय माझं, इथं लागलं, इथं माझं इथं. हा आता सापडलं. 5ची गव आहे ना पण खायची. याला मी 100ला नाही टाकणार. टाईप पोरगी नाही मित्र आहे याचा. याची 100 रुपये कॅडबरी पाहिजे जावं असं मला नाही वाटतं. पण 5ची तरी निदान यांनी मला चालली पाहिजे आता. हा नाहीतर मग 200 डायरेक्ट 200 नाही डायरेक्ट अनसबस्क्राईब. याचं तोंड बघून घ्या. भेटू आपण डायरेक्ट वाघोलीत. तर आता आपण आलोय वाघोलीत बघा आपण कुठे बस स्टँडच्या समोर आहे. या रोडने आपण आता चाललोय टाकीकडे डांबरीवर. या रोडने आपण आता चाललोय वे टू घरी. डायरेक्ट घरी. बघा नुसती गाड्या उचली वाघोलीत. आले तर सावधान बने गाड्या पार्क करा आपल्या. असं थोडंसं रॉंग साईडने जाऊन डायरेक्ट लागणार आपण नगर रोडला. टाक डायरेक्ट टाक ना. गावरतोय निखिल भैयाजी घातलंय. बघा इंडिया किनारी देखो. डायरेक्ट पुढे डायरेक्ट रस्ता ब्लॉक. हा आजचा ब्लॉग आपण इथं थांबूया. आणि असे चांगले ब्लॉग आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अनसबस्क्राईब करू नका. माझ्या मध्ये मांडलेलो मी जेवढं सबस्क्राईबर वाढवलं तेवढं सबस्क्राईबर वाढवा. अनसबस्क्राईब करू नका. कधी जर ब्लॉग बघता जर काय चुकून शब्द इकडे तिकडे गेला तर माफ करा. बाकी खूप सपोर्ट राहू दे तुमचा आम्हाला. धन्यवाद. तुमच्यासाठी सपोर्ट करा. जय श्रीराम.